नमस्कार मंडळी, मी शीतल आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करते। आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझं स्वयंपाकघर। आजचा हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे आपल्या या नवीन चॅनलवर। हे रेसिपी चॅनल मी नवीन सुरू करते। हे नवीन सुरू करण्याचं कारण एक आहे आणि ते खूप म्हणजे तुम्हाला कळेलच पुढे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा की माझ्या एका चुकीमुळे मला हे किती महागात पडलं आणि किती मी त्रास मला झालाय त्या गोष्टीचा, ते तुम्हाला पुढे पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळेलच। चला तर मग सुरुवात करूया। माझं नाव शीतल आणि माझं पहिलं एक चॅनल होतं शीतल लाईफस्टाईल म्हणून। ते मी रेसिपीचं चॅनल चालू केलेलं आणि टिफिन्स वगैरे मी डेली माझे टिफिनचे व्हिडिओ आणि आपले पारंपरिक व्हिडिओ, सणासुदीला जो आपण जेवण वगैरे बनवतो ते सगळे व्हिडिओ माझे डेली मी व्हिडिओ त्या चॅनलवर मी टाकायचे। ह्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी चालू केलेलं 2024 फेब्रुवारीमध्ये मी चालू केलं होतं ते चॅनल आणि आत्तापर्यंत माझे सबस्क्रायबर चांगले झालेले, चांगले माझं ग्रोथ होत चालला होता त्या चॅनलवर। माझं चांगलं ग्रोथ होत चाललं होतं चॅनल, पण माझ्या एका चुकीमुळे ते मला खूप महागात पडलं। झालं असं की जो माझा मोबाईल होता, ज्या चॅनलवर जे चॅनल त्या मोबाईलमध्ये माझं होतं, तर तो मोबाईल 2 महिन्यापूर्वी खराब झाला। खराब झाल्यामुळं मी त्याला रिपेरिंगला टाकलं। रिपेरिंग करून आणलं तर चांगलं चालला, 1 महिनाभर चांगला चालला आणि आत्ताच 15 दिवस झाले माझा मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ झाला आणि तो पूर्णपणे स्विच ऑफ झाला आणि बनवून त्याला मी रिपेरिंगला पण टाकलेलं, पण रिपेरिंगला टाकूनही तो व्यवस्थित बनत नव्हता आणि सॉफ्टवेअर मारल्यामुळे त्यातला पूर्णपणे डाटा जाणार होता। त्यामुळे मग मी तो बनवलाच नाही। आणि मेन गोष्ट म्हणजे जे माझं चॅनल होतं शीतल लाईफस्टाईल म्हणून, त्याचा जो मेल आहे आणि पासवर्ड आहे तोच मला माहीत नव्हता। म्हणजे मी विसरलेले, पूर्णपणे मी गोंधळून गेले आणि त्याचा जो फोन नंबर आहे त्या चॅनलचा तोही दुसऱ्याचा होता, म्हणजे माझ्याच मिस्टरांचा दिलेला, पण मेल आणि पासवर्ड नसल्यामुळे माझं ते चॅनल आहे, ते चॅनल शो करतंय माझं, मी त्याला बघते पण आहे चॅनलला, पण मी स्वतः त्या चॅनलला आता चालवू शकत नाही। इवन फक्त आता मी त्या चॅनलला फक्त बघू शकते दुसऱ्या मोबाईलमधून, पण काय आहे की आता मी ते चॅनल माझं म्हणजे नाहीच ते आता मला मिळणार चॅनल, कारण मेन त्याचा ईमेल आणि पासवर्ड मला माहीत नसल्यामुळे ही माझी एक चूक मला खूप नडली, खूप म्हणजे खूप नडली मला। आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हेच कारण आहे की तुम्ही पण या माझ्या व्हिडिओतून जर थोडं जरी तुम्हाला जर शिकायला मिळालं किंवा तुम्हाला त्यातून काय फायदा झाला, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते। आणि तुम्हीही ती चूक करू नये। आपला जो ईमेल आहे, पासवर्ड आहे, तो नेहमी कुठेतरी सेव्ह असावा किंवा एखाद्या डायरीतही लिहून ठेवावा, की ज्यांना लक्षात राहत नाही काही गोष्टी, खूप काही साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये असतात तर माणूस विसरून जातं। पण ही गोष्ट खूपच लाईकली मी घेतली नाही आणि ती चूक झाल्यामुळे माझं चॅनल माझ्या हातातून गेलं। मी आता जे हे चॅनल मी चालू केले तेही मी रेसिपीचं चालू केलं आहे। यातही तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला रोजचे डेली माझे टिफिनचे व्हिडिओ किंवा डेली माझे रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत आणि तुम्ही यामागे मला जसं सपोर्ट केला तसाच मला यापुढेही तुम्ही सपोर्ट कराल, मला आशा आहे। वरती मी तुम्हाला चॅनलची मी लिंक देते आपल्या, आणि अगोदरच्या चॅनलचीही मी लिंक देते जर तुम्हाला वाटत असेल की कोणतं माझं चॅनल होतं ते, तर शीतल लाईफस्टाईल म्हणून
होतं चॅनल, त्याची मी लिंकही देते. आता त्याची लिंक देऊनही काही फायदा नाही आहे, कारण ते चॅनल माझं शो करतंय, पण मी ते यूज करू शकत नाही, फक्त त्याला बघू शकते मी. आणि आता ह्या चॅनलवर तुम्हाला डेली माझे रेसिपीचे व्हिडिओ येतील, शॉर्ट्समध्ये, लॉंगमध्ये. तर तर हा बघू शकता तुम्ही माझा हा पहिला मोबाईल पूर्णपणे डेड आहे, पूर्णपणे डेड आहे, हा बनतच नाही आहे. त्यामुळे आणि या मोबाईलमधूनच मी व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं ह्या एका मोबाईलवर माझं काम होतं. आणि मी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली, 9 महिने मी खूप मेहनत घेतली. आता थोड्याच दिवसात माझं चॅनल चांगलं ग्रोथही झालं असतं आणि चांगलं पुढे गेलं असतं, पण माझ्या एका चुकीमुळे मला खूप महागात पडलं. ही चुकी तुम्ही करू नका. आणि तुम्ही तुमचा मेल पासवर्ड हा जर लक्षात राहत नसेल तर एका डायरीमध्ये लिहून ठेवा आणि तो तुम्हाला कधीही नडणार नाही. जरी मोबाईल खराब झाला किंवा काहीही झालं मोबाईलचं, तरी आपला तो मेल लक्षात पाहिजे. मेल आणि पासवर्ड, मेल किंवा पासवर्ड लक्षात असला ना तर आपल्या चॅनलला काहीही होत नाही, कुठेही जात नाही, जरी मोबाईल खराब झाला तरीही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आय होप सो खूप हेल्पफुल ठरेल, हीच मी आशा करते. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा, कारण सगळ्यांना ही गोष्ट कळली पाहिजे की आपल्या एका चुकीमुळे आपलं किती मोठं नुकसान होतं ते. पुन्हा भेटूया अशाच आता मी नवीन रेसिपी सोबत, नवीन आशा घेऊन, नवीन उमेद घेऊन आणि नवीन असा खूप असा सारा निश्चय घेऊन की नाही आता आपलं हे चॅनल परत मी शून्यापासून आता मला वर यायचंय, शून्यापासून आताच. तर चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.